डिफरन्शिएशन मधील आपण थेरम घेणार आहोत. लक्षात घ्या की जी थेरम खूप महत्त्वाचे आहेत आणि ते येतच बोर्डला. हे थेरम ह्या 3 थेरम पैकी एक थेरम तरी असणारच. लक्षात घ्या एकूण मिळून 3 थेरम आहेत. मग त्यातलं पहिलं थेरम बघा समजून घ्या. पहिलं थेरम तुम्हाला देताना ते या पद्धतीनं देणार आहेत की ह्या सगळा डाटा दिलेला असतो त्यांनी क्वेश्चनमध्ये की इफ x equals to f of t, y equals to g of t are differentiable function of t so that y is a differentiable function of x, and if dx upon dt is not equals to 0 then prove that म्हणून हा पार्ट दिलेला असतो. क्लिअर. हा सगळा डाटा त्यांनी दिलेला असतो. आपल्याला फक्त हा डाटा इथला महत्त्वाचा आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं बघा. ह्या थेरमची सुरुवात करत असताना कशी करणार आपण. तर जे काय दिसतंय तुम्हाला या थेरममध्ये dy बाय dx इक्वल्स टू dy बाय dt अपॉन dx बाय dt ते डीच्या फॉर्ममध्ये आणि आपल्याला ते डेल्टाच्या फॉर्ममध्ये घ्यावं लागणार आहे. म्हणजे काय की त्याचं स्मॉल इन्क्रीमेंट आपण सुरुवातीला कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. मग आपण लिहित असताना काय लिहिणार बघा. लेट. आता तुम्हाला काय काय दिसतं इथं dy dx आणि dt दिसतं. हे डीचं कन्वर्जन आपण डेल्टामध्ये घेणार आहे. म्हणजे काय म्हणणार इथं लेट डेल्टा y डेल्टा x and delta t be the small increment in y, x and t respectively. काय केलं आपण. तर बघा आपल्याला जे दिसतंय ते इन फॉर्म ऑफ डेल्टा लिहिलं आणि हे कशातलं इन्क्रीमेंट आहे. स्मॉल इन्क्रीमेंट आहे. हे y, x and t याच्यातलं स्मॉल इन्क्रीमेंट आहे. म्हणजे y मधलं स्मॉल इन्क्रीमेंट डेल्टा y, x मधलं डेल्टा x, t मधलं डेल्टा t. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. आता हे स्टेटमेंट जे ते आपल्याला तिन्ही थेरममध्ये लिहायचं आहे. पण इथला जो डाटा आहे तो हा डाटा बदलत असतो प्रत्येक वेळी. का. कारण या थेरममध्ये आपल्याला इथं dy dx आणि dt दिसतं म्हणून आपण इथे काय म्हटलंय डेल्टा y डेल्टा x डेल्टा t. दुसऱ्या थेरममध्ये इथला डाटा बदलला की इथला पण डाटा बदलणार आहे. पण हे स्टेटमेंट जे आहे ते तसंच राहणार आहे. बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन इथे जे काय असेल ते इथे येणार. लक्षात घ्या. क्लिअर. आता याच्या खाली काय करायचं बघा. आपण असं म्हणूयात की ॲज जर डेल्टा x टेन्स टू 0 असेल तर डेल्टा y टेन्स टू पण 0 असू शकतं, डेल्टा t टेन्स टू पण 0 असू शकतं. म्हणजे काय लिहिणार सांगा. ॲज डेल्टा x टेन्स टू 0 देन डेल्टा y टेन्स टू 0 डेल्टा t टेन्स टू 0. क्लिअर. ओके. आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही जी साईड आहे RHS त्या RHSला ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्यात. म्हणजे काय की हे जे काय dy बाय dt दिसतंय तुम्हाला ती ॲक्च्युअल व्हॅल्यू येते कुठून तर समजून घ्या. बघा त्यांनी आपल्याला इथं सांगितलंय काय सांगितलंय की y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. काय म्हटलंय त्यांनी y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. मग आपण लिहित असताना इथं लिहिणार बघा y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. मग याच्यावरून काहीची व्हॅल्यू काढणार आपण. तर याच्यावरून आपण व्हॅल्यू काढणार आहे dy बाय dt ची. मग आता याच्यावरून dy बाय dt ची कशी व्हॅल्यू काढणार. तर ही जी काय व्हॅल्यू असणार आहे ती लिमिटिंग व्हॅल्यू असणार. लक्षात घ्या त्याच्यामध्ये लिमिट असणार आहे. मग आता लिमिटची व्हॅल्यू काढत असताना कशी काढणार बघा. तर लिमिट डेल्टा t टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x सॉरी डेल्टा t डेल्टा y अपॉन डेल्टा t. म्हणजे हे आहे तसं इथं लिहिलेलं आहे पण याला म्हणतात d याला म्हणतात डेल्टा आणि दोघांच्या मध्ये फरक दिसला पाहिजे. जर हे पण d आणि हे पण d केलं तर ते चुकणार. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे लक्षात काय ठेवायचं आहे की d व्यवस्थित दिसला पाहिजे डेल्टा व्यवस्थित दिसला पाहिजे आणि आहे तसंच लिहिलेलं आहे. आपण फक्त लिमिट काय घेतलंय जो डिनॉमिनेटर मध्ये आहे ते लिमिट घ्यायचं डेल्टा t टेन्स टू 0. याला आपण काय म्हणूयात इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. क्लिअर. आता पुन्हा आपण बघा इथं कशाची व्हॅल्यू काढली dy बाय dt ची व्हॅल्यू काढली. आता dx बाय dt ची व्हॅल्यू काढूयात. मग dy बाय dt ची व्हॅल्यू काढत असताना आपण काय लिहिलं तर y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. त्या पद्धतीनं dx बाय dt ची व्हॅल्यू काढत असताना आपण लिहिणार x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t. मग इथं लिहूयात आपण की x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन. आता मी शॉर्टमध्ये लिहितोय इथलाच डाटा इथं ऑफ काय सांगा t. म्हणजे इथं काय येणार सांगा dx बाय dt इक्वल्स टू जो बदल इथं केलाय तोच बदल आपल्याला इथं करायचा आहे. क्लिअर. म्हणजे काय करणार आपण इथं बघा लिमिट डेल्टा t टेन्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा t. क्लिअर. आणि याला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 म्हणणार. आता या साईडच्या RHS साईडच्या आपण दोन्ही पण व्हॅल्यू फाइंड केल्यात. आता यानंतर काय करायचं तर यानंतर समजून घ्या हे एक फिक्स स्टेप आहे
की तुम्ही लेट लिहिणार, ॲज लिहिणार, या साईडच्या व्हॅल्यू फाइंड करणार आणि या स्टेप नंतर आता पुढची स्टेप कोणती आहे, तर हे जे काय प्रूफ आहे ते ॲज इट इज इथं येणार आहे, पण हे जे काय प्रूफ आहे ते आहे डीच्या फॉर्ममध्ये, आपण लिहिणार इथं डेल्टाच्या फॉर्ममध्ये. म्हणजे कसं बघा, तर हे आहे तसंच लिहितोय, पण इथं dy/dx आहे, मी लिहिणार डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू, इथं आहे dy/dt, मी लिहिणार इथं डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय, इथं आहे dx/dt, मी लिहिणार इथं डेल्टा x/डेल्टा टी. म्हणजे आपण जे स्मॉल इन्क्रीमेंट मानलंय त्या स्मॉल इन्क्रीमेंटचा वापर करून हे आहे तसं प्रूफ इथं लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता यानंतर आपण काय करणार की इथं लिहिणार की टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला लिमिट घ्यायचं, टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला लिमिट घेऊयात की जिथं ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल. काय असेल सांगा, डेल्टा एक्स टेन्स टू 0. आता समजून घ्यायचं बघा, तर मी या ठिकाणी आणि या ठिकाणी लिमिट घेणार आहे आणि लिमिट घेत असताना डेल्टा एक्स टेन्स टू 0 सुरुवातीला घ्यायचं, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे आता इथे बघा, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 काय घेणार सांगा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. मी प्रत्येक स्टेपला लिमिट घेतलं आणि डेल्टा एक्स टेन्स टू 0 घेतलं. आता याच्या पुढच्या स्टेपला काय असणार आहे, तर याच्या पुढच्या स्टेपला जे डिनॉमिनेटरमध्ये आहे त्या डिनॉमिनेटरनं काय करायचं, रिप्लेस करायचं डेल्टा एक्सला, लक्षात घ्या. म्हणजे जे खाली असेल, इथं डेल्टा टी आहे तर इथं डेल्टा टी घ्यायचं, इथं डेल्टा टी आहे तर इथं डेल्टा टी घ्यायचं, इथं डेल्टा एक्स आहे तर इथं डेल्टा एक्स घ्यायचं. हा बदल लक्षात आलाय. पण पहिल्यांदा मात्र डेल्टा एक्स टेन्स टू 0 घ्यायचं, लक्षात घ्या. क्लिअर. म्हणजे आता इथं आपण असं करणार आहे की लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. म्हणजे इथं खाली डेल्टा टी होतं म्हणून डेल्टा टी आलं, डेल्टा टी होतं म्हणून डेल्टा टी आलं. क्लिअर. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर या साईडला हा जो न्यूमरेटर आहे हा जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या आपण ऑलरेडी अगोदर व्हॅल्यू काढलेल्या आहेत. बघा, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी, म्हणजे या सगळ्यांची व्हॅल्यू आपण काय पुट करू शकतो, dy/dt पुट करू शकतो. आणि इथं बघा, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी, या सगळ्यांची व्हॅल्यू आपण काय पुट करू शकतो, dx अपॉन dt पुट करू शकतो. म्हणजे मी इथं लिहिणार फ्रॉम 1 and 2 आणि काय लिहिणार बघा इथं की लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू, मी ही साईड एक्झिट करत नाही, लक्षात घ्या. मी या सगळ्या व्हॅल्यूला मी रिप्लेस कशानं करतोय, 1 कशानं सांगा, तर dy/dt. आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर आत्तापर्यंत आपण इथंपर्यंत जे काय सोडवलं ते डेल्टाच्या फॉर्ममध्ये होतं आणि आपण आता जे लिहितोय ते डीच्या फॉर्ममध्ये, आणि यातला फरक दिसणं गरजेचं आहे. इथं पण तुम्ही डेल्टाच लिहित असाल तर ते चुकणार आहे, लक्षात घ्या. क्लिअर. म्हणजे आता इथं बघा dy/dt आलं, आता इथं काय येणार आहे, dx/dt येणार खाली. क्लिअर. आणि याच्यावरून आपल्या असं लक्षात येते की जी काय RHS साईड होती ती एक्झिट झाली, लक्षात घ्या. म्हणजे काय की त्याची आपल्याला इथली व्हॅल्यू मिळालेली आहे. मग आपण काय लिहिणार लिहित असताना, तर आपण लिहित असताना लिहिणार देअरफॉर लिमिट ऑफ RHS एक्झिस्ट, देअरफॉर लिमिट ऑफ LHS also exist. आणि हे लिहिल्यानंतर आपण काय लिहिणार, तर जे आपल्याला इथं प्रूफ दिलेलं आहे प्रूव्ह करायला ते ॲज इट इज इथं लिहायचं बघून व्यवस्थित. म्हणजे इथं असं लिहिणार आपण की dy/dx इक्वल्स टू dy/dt अपॉन dx/dt, लक्षात घ्या. हे प्रूफ ॲज इट इज येणार इथं. क्लिअर आहे. ठीक आहे. हे पूर्ण काय झालं, थेरम झालं. म्हणजे पहिलं थेरम आहे डिफरन्सिएशन मधलं, पॅरामेट्रिक फॉर्मचं थेरम आहे. आणि हे जर थेरम तुम्ही व्यवस्थित क्लिअर केलं तर तुम्हाला याच्या पुढची जी 2 थेरम आहेत ती बरोबर सिमिलर वाटणार आहेत बऱ्यापैकी, लक्षात घ्या. आणि हे करायला पण खूप सोपं आहे, फक्त पहिलं थेरम फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. क्लिअर. मग आता बघा, मी पूर्णपणे थेरम तुम्ही कॉपी करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास.